इथं येतं इथं थोडं अलीकडे येत तुम्ही इथं बसा. मला येत नाही बोलायला, बोल असं बोलता येत नाही. आणि परत अनाकाने हा व्हिडिओ अपलोड झालेला नाव बदनाम करायचे नाही की आम्ही स्वतः व्हिडिओ काढलाय तुमचा काय त्यांचा पूर्ण घराचा व्हिडिओ घे. बोला ते बोला बोला कोणतरी नाव सांगा सुरुवातीला. खाली बसून बोला की बस खाली खाली बस. हॅलो सर. बोला बोला. नमस्कार. नाव सांगा. नाव पार्वती हनुमंत घेवारे. गावाचं नाव मुरडाकोला. काय तुमच्या समस्या आहेत? 2 मुलं अपंग आहेत सर. आम्हाला घराची व्यवस्था नाही. मालक पण अपंग आहेत. घर नाही म्हणते तर सरपंची आपले पसर येऊ देत नाहीत. काही सुविधा येऊ देत नाही. दिव्यांग सोडून चांगला मुलगा नाहीये का? नाही आम्ही एकटीच तेवढी तुम्ही एकटी चांगला म्हणजे तुमचा उदरनिर्वाह फक्त तुमचे मालक हँडिकॅपासून सुद्धा उदरनिर्वाह त्यांच्यावरच चालतो बरोबर सगळं त्यांच्यावर. मग तुम्हाला काय अपेक्षा आहे की तुम्हाला शासनाने घरकुल द्यावं? घरकुल द्यावा आम्हाला. आता तुम्हाला इथं घरकुलाची अडचण काय येत आहे? नाही म्हणते तर कोण नाही म्हणायला लागलंय? सरपंच. तुम्ही किती वेळा स्कीम बंद झाली म्हणजे? स्कीम बंद झाली. बरं स्कीम बंद झाली ठीक आहे. पाय सुद्धा बघा मॅडम त्याचा पाय कसा आहे. पाय दाखवा तुमचा. बघा कसं करायचं आम्ही काम सांगा तुम्ही. खायचं काय आम्ही? बरं रडू नका कारण कसं असते आपण या गोष्टी समस्या काढण्यासाठी तिथपर्यंत आलोय आणि रडण्याने समस्या घरी ठेवून जायचं. अर्धा जीव राहणार अर्धा लेकर ऑफिस राहते का? एकदा साप जवळून गेला इथून साप निघतात असं तुमचं मत आहे. तरी पण तुम्हाला घरकुलाचा अर्ज मंजूर करून देत नाही. तुम्ही किती वेळा सरपंच आता मी बाहेर मंदिरात किती वर्षापासून सरपंचांच्या मागे लागला तुम्ही? पहिला अगोदर सरपंच होता. रिटायर झाले. सुरुवातीच्या सरपंचांना पण तुम्ही हे बोलले होते त्यांनी किती वर्ष किती झाले? 7 वर्षापासून तुम्ही वारंवार त्यांच्या ग्रामपंचायतला जाऊन सुद्धा तुमचं काम करत नाहीत असं तुमचं मत आहे. बहुतांचे घर आणून दाखवतात पण आमचं दाखवत नाहीत. का दाखवत नाही त्याचं काही कारण विचारलं तुम्ही आजपर्यंत? त्यांना येत नाही चांदीला साहेब येत नाही चांदीला. तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही आता अपंग असून आला. गाव पातळीवर येतात पण चांदीला येत नाहीत. त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे का? इकडे आली ते माग मी म्हणलं आमचं दाखव त्या कर्मचाऱ्याच्या घरी इथं आहे. मी म्हणलं इलाच आमचं घर दाखवा का? येत नाहीत मामी तिकडे चांदीला. म्हणलं त्यानं भातचा आहे ते आमचा तुम्हाला कुलूप उघडून दिलेला. हो का? हा मग कसं करायचं? कुणाला बोलावं आम्ही? आम्हाला माहित आहे का लातूरला जायला? कुठं काय करायचं कळतंय का आम्हाला? लेकरं तर अवघड घेऊन जायला नाही. पोरगी मला उचलना दुखणं झालं तसं मी आधी कुठे बी घेऊन जात होते. तुम्ही बोलत. नमस्कार. दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र लातूर संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते. आज मी मुरुडाकोला इथं आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून असं माझ्या पण ऐकण्यात होतं की काही ठिकाणी घरकुल मिळत नाहीत. पण आज खरोखरच या परिवाराची परिस्थिती जर पाहिली तर हालाकीची परिस्थिती आहे. घरामध्ये ब्लाइंड आहेत आणि विशेषतः त्या मुलीला चालता पण येत नाही. वडील पण अपंग आहेत. अशा परिस्थितीमध्ये आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून खरंच एक अतोनात घटना घडल्यासारखी वाटते की सरपंचांना वारंवार 8 वर्षापासून आपण ह्यांनी विचारतायत की सर आम्हाला घरकुल का दिलं जात नाही तर त्यांचे वारंवार उत्तर असे येत आहेत की तुमचं घर कानाकोपऱ्यात आहे पण ग्रामीण भाग हा कानाकोपऱ्यातच असतो. पण ग्रामीणच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं आणि सरपंचाचं हे असतं की त्यांनी तिथपर्यंत जाऊन त्यांना मंजूर करून देण्यात. आज जर तुम्ही ह्या लोकांचा विचार करत नाहीत गेला तर सरकारने दिव्यांगांना घरं देऊन उपयोग काय आहे? यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक ग्रामसेवक आणि सरपंच यांनी घरोघर जाऊन तपासणी करावी आणि अशा दिव्यांगांना घर मिळून द्यावं एवढीच माझी विनंती आहे. तुम्ही बोला ना.